तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर पाहू शकता आज दहीहंडी आहे। तर आपली फुल तयारी चालली आहे। तर नाश्ता बिष्टा करून आता आपण निघू जरा बाहेर। A few moments later. तर पेटपूजा केली, जरा नाश्ता वगैरे मम्मीने मस्त बनवला। तर आपण आलोय आपल्या हंडीच्या बांधताय तिकडं भक्कम, इकडं पाहू शकता रोडच्या मध्येच। तर बघा आपले आप्पा इकडे आहेत, आपली फॅमिली दादा बी आहे सगळे मस्त। इकडे चालू आहे तयारी, इकडे चढलं मस्त भक्कम वरती जाणार आहे। हंडीची प्रसादी वाटते दादा, या आता तूच दे, धन्यवाद। तर मस्त प्रसादी वगैरे खाल्ली, हंडीची तिकडे पूजन वगैरे चालले, आपले भाऊ वगैरे पूजा करतायत। आपण पाया पडून वगैरे घेऊ आणि नंतर मस्त हंडी बिंडी बांधू। बारीक पण लावलं जरा कामाला, मस्त फुगे बिगे फुगवत आहेत तिकडं। तर चला भेटू नंतर। तर आपले मस्त घरची अंडी बिंडी फोडली, बारीक पोरांसोबत मस्त मजा बिजा केली। आता चाललोय गावामध्ये, इकडे पाहू शकता आपली हंडी छोटी हंडी। आता अजून आपली मोठी हंडी फोडायची बाकी आहे। आता गावातनं पहिले फिरून येणार आपल्या घरी, पहिले येऊच जाऊन गावातून। चला बघू, करू मजा, टाटा बाय बाय। गावातला फिरून फिरून आलोय, आता एक हंडी आहे मारायची, तिकडे आलोय पाहू शकता। जाम भिजलोय तर जरा त्याच्यावरती आपण तर पाहू शकता इकडं। इथं पण माझी आहे, टाकून तुम्हाला जरा जाऊ तिकडे। A few moments later. फायनली सगळीकडे गावात फिरून झालंय, आता आपल्या आलीला आलोय। तिकडे बघा, यो पावा वरच्या उड्या बिड्या मारतो, मोलकडून घेणार एक दिवस, तुम्हाला दिसेल व्हिडिओ बघितला असता तुम्ही पुढं। गावातली पब्लिक, दिशान ते दिशान जुना एक आपला पाटे आपला मोठ्या, आपण मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल मोठ्या, हे बघा मोठ्या। काय पाऊस पडलास तरी बाहेर ना आलास, हा जिथं हंडी फोडतो ना तिथं हा खाली जाऊन बसतो। तर आता आपण आलेला आलोय। आता पाहू शकता फायनली आपण आपल्या हंडीजवळ आलेलो आहोत। आपली हंडी भक्कम उंच आहे गावातल्यांपेक्षा। बघा इकडे पब्लिक प्रॅक्टिस बिक्टिस चालू आहे बारीक पोरांची।
आणि गावची पब्लिक पाहू शकता तुम्ही इकडे बायका बिका सगळ्या भक्कम आहेत पोरी बिरी सगळ्या गावातल्या अजून पब्लिक अर्धी पब्लिक तर यायची बाकी आहे इकडे पाहू शकता आपल्या सगळ्या घरातल्या मेंबर्स अजून पब्लिक बाकी आहे यायची आस्ते येते बघू किती लागत आहेत तर मला तर वाटतंय 6 तर लागतील बघू तर पाहू शकता इकडे गावात पब्लिक आले पाहू शकता इकडं समोर वगैरे आपला ढोके वाजवते आणि पब्लिक आली इकडं आणि इकडं पण आहे आता आरती फोडायची आपल्याला आरती जाऊन फोडू पाहू शकता लावायला सुरुवात केली पोरांनी पाहू शकता सुरुवात जोडीला वजन पडायला बॉबी हँड त्रास झाला तर सगळ्या गावामध्ये खेळून वगैरे झालं आहे आलो मस्त आपली हांडी बिंडी सोडली सगळी दादा बिदा आहेत आपले सर्व गावातले आता पुढं निघायचं आहे प्रसादी वगैरे बघा हांड्याची खाल्ली मस्त आता निघायचं आहे नागोटण्या किंवा आणि रोहा आपल्या हांडीला मानाच्या हांड्या आहेत 2 तर सगळी निघतील थोड्या वेळात तर जेवून वगैरे आंघोळ वगैरे करतो जेवून मस्त निघतो नंतर आपण भेटू पुढं जाऊ पण हांडीला चलो 1 hour later. तर आजची सगळी पब्लिक जमली आपली टी शर्ट घे ट्रक बिक भरलेला आहे तिकडे बघा पाहू शकता इकडे तुम्हाला दाखवतो थोडी आता डायरेक्ट रोहाला निघायचं आहे तिकडे ट्रक बिक भरलेत सगळे हे बघा तर आपण थेट रोहाला निघू आपल्या तिकडं पाहू शकता वरती हांडी बिंडी भरले मस्त गाड्या बिड्या भक्कम आहेत आपण पण गाडीत जाणार आहोत त्या भाऊंनी गाडी घेतली तर भेटू रोहाला आपण आता डायरेक्ट आलोय रोहाला आता थांबलोय जरा बाहेर पेट्रोल वगैरे टाकून देतो पेट्रोल आहे सॉरी CNG टाकायचं CNG टाकतोय गाडी भरते CNG जाऊ तुम्हाला दाखवतो मोहाल कसा असतो रोहाचा आपल्या बघाच तर फायनली रोहाला पोचलोय आता मस्त चाललोय गाडीनं उतरलोय चालत पहा गाड्या किती लागल्या फक्त पब्लिक पण आले आपली जाम गोविंद आल्यासारखे वाटत आहेत आता लावू तर चला फायनली निघालोय तर लावायला सज्ज आपला गाव पाहू शकता पब्लिक बघा पब्लिक सात थर लावण्याकरता जे गोविंदा पथक इथे हजर झालेले असतील कृपया त्यांनी आल्याची नोंद करायची आहे.
रोह्याचे सन्मान्य पोलीस निरीक्षक मोपडे साहेब यांना विनंती आहे, कृपया करून आपण स्टेजवर यावं. आंबडोशीचे हे गोविंदा पथक तालुक्यातले एक नावाजलेलं गोविंदा पथक अनेक ठिकाणी गेले अनेक वर्ष सातत्यपूर्णाने 6 थर लावण्याचा विक्रम केलेला हे गोविंदा पथक आज श्री दहावीर महाराजांच्या रोह्याच्या नगरीमध्ये 7 थर लावण्याचा प्रयत्न करतायत. शाबास, 3 एक्के लावलेत. शाबास. पण आता रोहावरून कडक 7 थर लावून आलोय आपण नागोठण्यात सलामी द्यायची आहे 7 थराची देऊ. ती पण बघू आपण व्हिडिओ पुढं. प्रेक्षकांना परत एकदा विनंती करेन की थोडंसं मागं व्हायचंय. मित्रांनो, तुम्ही थोडं त्यांना जागा करून द्यायचे. छत्र्या बंद करा प्लीज. शांतता ठेवा. तर रस्त्यानं कोणी हे करू नका. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. One hour later. चला, वरसगाव सापया तयारी करायची आहे. आपला टाइम सुरू झालेला आहे. 4.5 मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत आपल्यासाठी. चला जरा टाळ्या वाजवा. चला जरा सपोर्टला आलं तरी चालेल. बाकीचे गोविंदे 8 थर लावतात, सोपं नाही. शाबास शाबास. उभा राहायला पाहिजे.